अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाल्याने आज सकाळी शहरात खळबळ उडाली असून कोणताही धोका संभवू नये यासाठी कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत। जालन्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे। मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झालाय। या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 20 मजूर जखमी झाले आहेत। बीड शहरात पंचायत समिती चौकात भर रस्त्यात एका तरुणीचे अपहरण झाले। 2 तरुणांनी तिला मारहाण करून कारमध्ये जबरदस्तीने कोंबले। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केलाय। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आहे। छत्रपती संभाजीनगर येथील पैठण आणि परंडा नगर परिषद निवडणुकीत उमेदवारांच्या फोटोंना सुया टोचून जादूटोणा केल्याचे प्रकार उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात अघोरी कृत्यांच्या चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे। राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राणी रस्ता ओलांडण्याच्या मार्गावर झेब्रा क्रॉसिंग नाही तर वाघांच्या पाऊलखुणा उमटतायत। या अनोख्या उपक्रमाची सुरुवात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून झाली आहे। शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर राजीनामा दिलाय। अजित पवार यांनी याबाबत माहिती देत कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला असल्याचं सांगितलंय। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी या अवघ्या 1500 लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावात गेल्या 3 महिन्यात तब्बल 27,397 जन्मांच्या नोंदी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यामागे एक मोठे आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्य सायबर गुन्हेगारीचे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। राज्याचे सहकार मंत्रीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची FRP थकीत ठेवत असल्याने कारखानदारही गेल्या 1.5 महिन्यांपासून शेतकऱ्यांची एक रकमी FRP प्रमाणे होणारी बिले देत नाही। त्यामुळे सहकार मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे। महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारने सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या समितीचे सहअध्यक्ष म्हणून महसूल मंत्री, वनमंत्री आणि मत्स्य व्यवसाय तथा बंदरे मंत्री यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पायी चालून एका तरुणाने 59 धोकादायक ठिकाणे शोधून काढली आहेत। या 59 ठिकाणी वाहन चालकांच्या अपघाताची शक्यता सर्वाधिक आहे। त्यामुळे या ठिकाणांबाबत एक अहवाल तयार करून त्याने तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलाय। नांदेडमध्ये नशेच्या गोळ्यांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करत मेडिकल दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत युगेंद्र पवार पुन्हा सक्रिय झाले असून त्यांच्या शिलेदारांसाठी रिंगणात उतरले आहेत। त्यांच्या सहभागामुळे बारामती निवडणुकीतील चुरस वाढणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल बुधवारी 17 डिसेंबर रोजी केलाय। प्रकाश शिंदे यांनी सुषमा अंधारेंचे सर्व आरोप फेटाळले होते, परंतु आता सुषमा अंधारेंनी याबाबतीतले पुरावे सादर केले आहेत। मुंबईतील अनेक भागांतील मराठी शाळा बंद पडत आहेत। या विरोधात मराठी अभ्यास केंद्रानं शाळा वाचवण्यासाठी गुरुवारी मुंबईत मोर्चा काढला। मात्र महानगरपालिकेमध्ये जाण्याआधीच पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात नेलं। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका गावात 14 वर्षांच्या बालिकेवर 2 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली। या पीडितेला मारहाण करत उसाच्या शेतात बलात्कार करून विवस्त्र सोडून नराधमांनी पळ काढला। त्यानंतर 1 किलोमीटर पर्यंत पीडित बालिका ही विवस्त्रपणे चालत गावात आल्यानं मोठी खळबळ उडाली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी देशातील मुस्लिमांना मोठे आवाहन केलंय। हिंदूंप्रमाणे त्यांनी पूजा करावी असं वक्तव्य त्यांनी केलंय। रेल्वे विभागाच्या नियमानुसार आता तुम्ही जर ट्रेनमधून ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत याची माहिती दिली आहे। देशभरातील लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची राष्ट्रीय परिषद 19 आणि 20 डिसेंबर रोजी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे आयोजित केली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या परिषदेचं उद्घाटन करतील आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन 20 तारखेला समारोप समारंभाला उपस्थित राहतील। 1 जानेवारी 2026 पासून CNG आणि PNGच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। गॅसच्या किमती 2 ते 3 रुपयांनी कमी होणार असल्याचं बोललं जात आहे। अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या शेतात बुधवारी दुपारी ऊस तोडणी सुरू असताना ऊस तोडणीच्या आधुनिक मशीनमध्ये अडकून 2 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। याबाबत अथणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आलाय। पावसानंतर इराणच्या होर्मुझ बेटाच्या किनाऱ्यावर लाल रंग पसरला, ज्याने पर्यटक आणि शास्त्रज्ञ दोघांनाही आश्चर्यचकित केले। या छोट्या बेटाच्या विशेष भूवैज्ञानिक संरचनेमुळे ही घटना घडली आहे।
अफगाणिस्तान सरकार कुनार नदीचा प्रवाह नांगरहार या भागाकडे वळवण्याचा विचार करत आहे। या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होईल। अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील देश असलेल्या व्हेनेझुएलामधील तणाव सध्या विकोपाला गेलाय। त्यातच काही संशयास्पद जहाजांवर अमेरिकन सैन्याने हल्ले करण्यास सुरुवात केली असून पूर्व पॅसिफिक महासागरमध्ये अमेरिकन सैन्याने एका जहाजावर केलेल्या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झालाय। पोलीस आणि कारागृह विभागातील 15,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। लाखो उमेदवारांनी अर्ज केले असून मैदानी चाचणीची तयारी सुरू आहे। मात्र महापालिका निवडणुकांमुळे मैदानी चाचणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियम लागू केले आहेत। शिक्षकांना शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास मनाई आहे। असं काही समजल्यास शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनी स्वतःहून तातडीने चौकशी सुरू करावी असे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत। ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील फॉर्म भरताना सायबर कॅफेतील व्यक्तीच्या चुकीमुळे सरकारी महाविद्यालयातील प्रवेशांच्या संधीपासून वंचित राहिलेल्या गरीब विद्यार्थिनीला उच्च न्यायालयाने बुधवारी मदत केली। तिला दिलासा देण्याचा निश्चितच विचार व्हायला हवा असे सांगत न्यायालयाने विशेष बाब म्हणून तिला संधी देण्याचा आदेश सीईटी कक्षाला दिला। ट्रू कॉलरने आज भारतातील अँड्रॉइड युजर्ससाठी एक शक्तिशाली आणि मोफत AI सशक्त व्हॉइसमेल सुविधा लॉन्च केली आहे। ही सुविधा त्वरित ट्रान्स्क्रिप्शन आणि ऑटोमॅटिक स्पॅम प्रोटेक्शन सह येते। इंडसइंड बँक आणि जिओबीपी यांनी इंडसइंड बँक जिओबीपी मोबिलिटी प्लस क्रेडिट कार्ड बाजारात दाखल केला आहे। इंधन भरताना आणि UPI पेमेंट करताना ग्राहकांना इंधन लाभांसोबतच विशेष लाईफस्टाईल रिवॉर्ड्स मिळतील। यामुळे त्यांचा फायदा होईल। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुस्लिम महिलेचा हिजाब ओढल्याच्या प्रकरणामुळे जावेद अख्तर यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। श्री नितीश कुमार यांनी त्या महिलेची माफी मागायला हवी या आशयाची पोस्ट जावेद अख्तर यांनी केली आहे। भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो विमानतळावर रागावलेला दिसतोय। एका चाहत्याने परवानगीशिवाय त्याच्याकडे येऊन सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने त्याचा फोन रागाने हिसकावून घेतला। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।